मुळामध्ये 2022 साली ज्या वेळेला हे महायुतीचं सरकार आलं असं म्हणतात, ते सरकारच मुळामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून आणि त्याचबरोबर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पक्ष फोडून हे सरकार सत्तेवर आलं। जरूर भाजपाचे 105-106 आमदार निवडून आले होते, परंतु 99ची किंमत 99चं महत्त्व आहेच, परंतु त्याच्यामध्ये एक जोपर्यंत येत नाही किंवा त्याच्यामध्ये बेरजेला जमा होत नाही तोपर्यंत 100 हा आकडा पूर्ण होत नाही। त्यामुळे भाजपानं हे लक्षात ठेवलेलं दिसत नाही की त्यांचे 105 म्हणून जास्त होते, पण जोपर्यंत एकनाथ शिंदेनी 40 आमदार शिवसेनेचे फोडले नव्हते तोपर्यंत त्यांना सत्तेवर जाता आलेलं नव्हतं। आता त्यांचं एवढं पाशवी बहुमत आहे आणि त्यामुळं काही लोकांना घ्या काही लोकांना घेऊ नका अशा पद्धतीचं ठरवण्याचं काम हे या मंडळींनी केलेलं आहे। आणि त्यातूनच मला असं वाटतं की काही जुन्या जाणत्या लोकांना सिनियर लोकांना डावलण्याचं काम झालेलं आहे आणि त्यांच्यामध्ये प्रचंड अशी नाराजी आहे। भुजबळ साहेबांच्यामध्ये जशी नाराजी आहे तशी सुधीरभाऊ मुनगंटीवार हे देखील नाराज आहेत, अन्यही काही मंडळी नाराज आहे आणि म्हणून नाराजीचा सूर हा निश्चितपणे आहेच। भुजबळ असं म्हणतायत जहां नहीं चाइना वहां नहीं रहना, असे भुजबळ साहेब म्हणतात की जहां नहीं चाइना वहां नहीं रहना। मला माहित नाही की आता या वयामध्ये किंवा त्यांना कुठे चेन पडेल अशा ठिकाणी ते जातील किंवा त्यांचा कोणी विचार करेल असं मला वाटत नाही। पण तुम्हाला काय वाटतं की भुजबळांचं हे नाराजी नाट्यापुरतच आहे की पुढे काही होईल? भुजबळ साहेबांचं नाराजी नाट्यातून काय होईल हे म्हणण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडून घेण्याकरता किंवा काहीतरी पदरात पडलं तर त्यांना शांत राहावं लागेल। आजच्या घडीला कोणालाही कुठल्याही प्रकारची नाराजी ही व्यक्त करण्याच्या पलीकडे काही हातामध्ये राहिलेलं नाही, इतकं महायुतीकडे पाशवी बहुमत आहे। त्यामुळे कोण रुसला कोण रागवला त्याला फार मोठं महत्त्व महायुतीमध्ये दिलं जाईल असं मला वाटत नाही। शिंदे शिवसेनेतले काही माजी मंत्री ज्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यांनी आपला गाशा गुंडाळला आणि ते अधिवेशनातून आपल्या मतदारसंघात निघून गेले। मला माहित आहे कोण कोण गेले ते। शिंदेंच्याकडून ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही ते गेले गाशा गुंडाळून। मला तुम्हाला स्पष्ट सांगू का की कोणी गाशा गुंडाळला, कोण नाराज आहे, महायुतीमध्ये कोणाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही याचं मला काडीचंही सुख ना दुःख, जरा सुद्धा सुख दुःख नाही। त्यांच्याबद्दल मी भाष्यही करू इच्छित नाही। मी एवढंच सांगेन की ज्यांना मिळालं त्यांना शुभेच्छा, ज्यांना नाही मिळालं त्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा। पण असं म्हटलं जाते की यावर एक फॉर्म्युला असा आहे की 2.5 वर्षाचं मंत्रिपद आणि कामगिरीचं मूल्यमापन होणार, जे काही नापास ठरतील त्यांना संधी हुकणार पुढच्या वेळेस। असं आहे की हे सगळं बोलावं लागतं, हे सगळं करावं लागतं। पुढे काय होईल आणि काय नाही यापेक्षा महाराष्ट्राच्या पदरामध्ये काय पडणार आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे। कोणाच्या पदरामध्ये त्यांच्या महायुतीच्या मित्रपक्षांच्या पदरामध्ये काय पडतंय, त्यांच्या मित्रपक्षाच्या आमदारांच्या पदरामध्ये काय पडतंय याचा विचार आम्हाला करण्याची गरज नाही, तर महाराष्ट्राच्या पदरामध्ये काय पडतं हे पाहणं गरजेचं आहे। परंतु नुकतंच जर आपण बघितलं असाल तर काल सप्लिमेंटरी बजेट हे महाराष्ट्राच्या पटलावर ठेवलं गेलं। 36,500 कोटी, आपल्या 36,500 साडेपाचच्या पावणे नाही 36,500 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या याच्यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। आत्तापर्यंत ही दुसरी पुरवणी मागणी झाली आहे, अजून मार्च महिन्यातली पुरवणी मागणी येणार आहे आणि म्हणून एकूण बजेटच्या मला वाटतं 50% ह्या पुरवणी मागण्या जाणार आहेत। त्यामुळं महाराष्ट्राचा आर्थिक डोलारा हा पूर्णपणे आता कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहे। खरं तर हे मंत्रिमंडळ खरं मंत्रिमंडळ आहे का? हे मंत्रिमंडळ म्हणण्यासारखं शपथ घेतली म्हणून मंत्रिमंडळ स्थापन झालं असं म्हणता येत नाही। तर सुरुवातीला सुद्धा 3 मंत्र्यांनीच फक्त शपथ घेतली आणि आमचं मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि त्याच्यावर विश्वासदर्शक ठराव आणला। सुदैवानं म्हणा दुर्दैवानं म्हणा त्या दिवशी मी सभागृहामध्ये नव्हतो, त्या दिवशी जर मी सभागृहामध्ये असतो तर या मंत्रिमंडळाच्या विश्वासदर्शक ठरावावर घटनात्मक तरतूद काय आहे, कायदेशीर तरतूद काय आहे आणि हे खरं मंत्रिमंडळच अस्तित्वात आलेलं नव्हतं कसं
हे मी सभागृहाला आणि महाराष्ट्राला दाखवून दिलं असतं, परंतु पाशवी बहुमताच्या जोरावर सगळा नियम कायदे कानून हे धाब्यावर बसवले जात आहेत. आज राज्यपालांच्या अभिभाषणावर माझं भाषण आहे, तिथं मी हे सगळं विस्तारानं बोलणारच आहे. मी सुधीरभाऊ मुनगंटीवारांची त्या ठिकाणी प्रतिक्रिया बघितली. मलाही आश्चर्य वाटते की सुधीरभाऊ मुनगंटीवार सारख्या माणसाचं मंत्रिपदातून नाव कापलं जावं, याचा अर्थ यांचे पक्षामध्ये शहकाटशे सुरू आहेत हे स्पष्ट होतं. माझ्या माहितीप्रमाणे काल अजितदादा हे पूर्ण दिवस बंगल्यावरच होते, त्यांच्या निवासस्थानीच होते, पण तरी देखील बाहेर बोर्ड लावला गेला होता की दादा उपलब्ध नाहीत. मला माहीत नाही, भुजबळ साहेबांच्या रागाला बळी पडायला नको, भुजबळ साहेबांचा राग हा ओढवून घ्यायला नको. भुजबळ साहेबांसमोर समोरासमोर आलं तर भुजबळ साहेबांचा राग उफाळून आला तर भुजबळ साहेब कोणत्या स्तराला जातील हे सांगता येणं कठीण असल्यामुळेच अजितदादांनी काल नॉट रिचेबल राहण्याचा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं. आज ठाकरे साहेब संध्याकाळी बैठक घेणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. झालं महाविकास आघाडीचं काय विरोधी पक्षनेता ठरतोय का? उद्धव ठाकरे आहेत नागपुरात. आज आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे नागपूरमध्ये आलेले आहेत. मला अशी खात्री वाटते की ते आज शिवसेनेच्या वतीनं कोणाला विरोधी पक्षनेता करायचं त्याचं पत्र देतील. आज ठाकरे साहेब संध्याकाळी सिनियर मोस्ट तुम्ही आहात, ही संधी तुम्हाला मिळेल असं वाटतं? आता मला ही संधी द्यायची की न द्यायची ही पूर्णपणे उद्धव साहेबांच्या हातामध्ये आहे, पण माझा आग्रह मात्र निश्चितपणे की ही शिवसेनेनं संधी सोडू नये. शिवसेनेला ही संधी आहे. सत्ताधारी पक्ष आणि अध्यक्ष सुद्धा विरोधी पक्षनेतापद नेमण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. त्यांचा फार काही विरोध दिसत नाहीये, कारण त्यांच्याकडे पाशवी बहुमत असल्यामुळं लोकशाहीचा सन्मान म्हणून ते विरोधी पक्षनेतेपद देतील असं वाटतं. आणि म्हणून ही आमच्या शिवसेनेनं संधी सोडू नये एवढंच मी सांगेन. तुम्हाला विधानसभा अध्यक्षांकडून काही संकेत आहेत का की विरोधी पक्षनेता दिला जाईल या सभागृहाला? आम्ही महाविकास आघाडीचे नेते म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत की विरोधी पक्षनेता नेमण्यासंदर्भात आम्ही गांभीर्याने नक्की विचार करू. आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा सुद्धा मी बाईट बघितला. त्यांनी सांगितलं अद्यापपर्यंत माझ्याकडे कोणाचीही मागणी अर्जच आला नाही, तोपर्यंत मी विचार कसा करणार. आणि म्हणून ते बरोबर बोलले. आम्ही त्यांच्याकडे आमची मागणी ठेवली पाहिजे आणि मागणी ठेवल्यानंतर ते काय निर्णय घेतात त्याच्यावर भाष्य करणं उचित होईल. या विषयासंदर्भात तुमच्याच पक्षातल्या दोन मित्र पक्षांचं असं म्हणणं आहे, एनसीपी आणि काँग्रेसचं, की अर्ज अशी कधी विरोधी पक्षासाठी विरोधी नेत्यासाठी परंपरा राहिलेली नाही, अर्ज केला जात नाही या पदासाठी. असं नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे ज्या वेळेला आमचं सरकार पडलं आणि अजितदादा विरोधी पक्ष नेते झाले त्यावेळेला अजितदादांनी त्याकडे मागणी केलेली होती. जयंतराव पाटलांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून मागणी केलेली होती. त्यानंतर अजितदादा पलीकडे सत्तेमध्ये गेले. त्यानंतर विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते झाले. त्याही वेळेला त्यांच्या पक्षाच्या वतीनं मागणी केली गेली होती. त्यामुळं अशी मागणीची प्रथा नाही असं अजिबात नाही. अर्ज म्हणजे मागणी, दुसरा अर्ज याचा अर्थ काय? मागणी करणे, पत्र देणं, विनंती पत्र देणं अध्यक्षांना ते द्यावंच लागतं. मला माहित नाही, उद्धव साहेबांच्या त्यांनी निर्णय घ्यायचा, मी निर्णय घ्यायचा नाही. उद्धव साहेब काही कानमंत्र देणार आहे आज आमदारांना, 20 आमदारांना कानमंत्र देणार. उद्धव साहेब आलेले आहेत. उद्धव साहेब आज संध्याकाळी आमची बैठक घेणार आहेत. आणि संख्येनं जरी आपण कमी असलो तरी सभागृहामध्ये आपल्या पक्षाचा आवाज, आपल्या पक्षाची कामगिरी आणि आपल्या पक्षाचं अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं काम सभागृहामध्ये कसं असावं याकरता उद्धव साहेब आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. विधान परिषदेचं सभापती निवड आज होण्याची शक्यता आहे. निलमताई गोरे यांचं सभापती होण्याची शक्यता आहे. मला माहित नाही त्या विधान परिषदेतल्या कामकाजा संदर्भात, परंतु मला असं वाटतं कोणतरी नवीन माणूस होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.